मित्रांनो नमस्कार, मी अमोल भावसार. आपण आता सध्या ज्या जागेवर उभे आहोत ती जागा आपली जुनी कुमार कपड्याची दुकान टिळकपत रोड. या रोडमध्ये पहा, हा DP आहे महावितरणचा आणि हा त्याचा खालचा कंट्रोल बॉक्स. ह्या कंट्रोल बॉक्समध्ये ह्या DPमधून हाय व्होल्टेज पॉवर सप्लाय जातो आणि इथून जे आपलं 3 फेज सिंगल फेज हे जे काही सप्लाय राहतात ते इथून जातात. आणि हा महावितरणचा भोंगळा कारभार. ही जी कंट्रोल बॉक्स आहे, हा कंट्रोल बॉक्स अख्खा उघडा आहे. हे जे मार्केट आहे कपड्याचं, या मार्केटमध्ये सकाळी 10 वाजेपासून मार्केट चालू, संध्याकाळी 10 वाजेपर्यंत चालू होतं. इथं जाणारी येणारी जे रहदारी, इथं लहान लेकरं राहतात, मुलं राहतात, जनावरं राहतात. हा कंट्रोल बॉक्स उघडा राहिल्यामुळे आता ही मांजर बा तुम्ही पाहू शकता, ही मांजर आहे किंवा असं याच्या व्यतिरिक्त समजा दुसरं काही पक्षी प्राणी असला जर इथं त्याला टच झाला आणि तो जर मेला किंवा माणसाच्या जीवितहानी झाली, याला जबाबदार कोण राहणार आहे? याला जबाबदार महावितरण राहणार आहे. महावितरण हे असे कामं करते, असे उघडे ठेवते. यांचं काम आहे हे पॅक करायचं, हे लावायला पाहिजे. ज्यावेळेस त्यांचं काम झालं, याला डोर दिलेला आहे, हे लावायला पाहिजे, पण हे लावत नाही, हे उघडं ठेवतात. त्याच्यामुळे दुर्घटना घडतात आणि नंतर आपण बोलायला गेलो तर ते म्हणतात की वगैरे वगैरे, उत्तर देत नाही ते बरोबर. तर मी आज महावितरण कार्यालयात जाणार आहे आणि याचा जाब विचारणार आहे. हे जे आहे हे डोर हे त्यांच्याकडनं बंद करून घेणार आहे. धन्यवाद.